रंग खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवला व्हिडिओमध्ये. भरपूर असा पुदिना आपल्या बागेत. किती मग एका सँडविचचे किती पैसे? 55 रुपयाचा सँडविच आहे. तुमच्याकडे कितीला मिळून सांगा. हा गेला शेरखान. हे काय ना वाघाने नक मारलं मला. फिरून आलो ना बाहेर, आता आता खायला हवं ना काहीतरी. थांब शेरू. शेरू नाही तर वाघ्याचं खातो पटकन. आज वाघ्याने अगदी ओरबाडून घेतला ना, ओरबाडून मागितला ना खायला. हां किती घातले बरं? जास्त नको बरं, जेवणार नाही मग. किती घातले? शेरू वाघ्याचं नाही खायचं. शेरूचं खाणं फास्ट आहे ना एकदम, आणि वाघ्याचं स्लो मध्ये. हा चला बस झाला आता. खाऊ आहे तो, जेवण नाही. थोड्या वेळाने जेवायचं आता. काय नुसतं ओढून काढला नाही बोला. हे पॅकेट बघितलं ना तशी दोघांची सुरुवात झाली. गोड आहेत वाटतं. गोड असतात, गोड असतात, गोड नसतात. नाही पण जास्त गोड नसतात ना, हलके हलकेसे गोड असतात. चला बसा आता. चला आता मी जेवायला बनवते. तुमचं जेवण बनवते. चला चला बस झालं. चला बस झाला हुरू. चला आंघोळ करायची. नाव करायची. चला चला नाव करूया. चल शेरूला आंघोळ करायला घे. चल चल नाव करायची. चला चला कामं बाकी आहेत घरातली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी म्हणजे 7 सव्वा 7च्या दरम्यान इथे रस्त्याचं बघा काम चालू आहे. आणि आज आपल्या घराच्या समोरच काम चालू होतं. इतका आवाज होता बापरे. ते रोलर असतो ना, तो फिरतो ना, त्यावेळेस अक्षरशः जमिनीने सगळी अशी हादरली जाते आणि मग प्रचंड आवाज होतो. डोकं माझं की नाही खूप दुखत होतं त्या आवाजाने. त्याच्यामुळे इथे आता मी थोडीशी ना कॉफी बनवलेली आहे. अधूनमधून कधीतरी अशी कॉफी बनवते आणि पिते. त्याच्यानंतर मग घरातल्या कामाला की नाही सुरुवात केली मी. आज मला लावायची होती चक्की. म्हणजे घरातलं जे गव्हाचं पीठ आहे ना ते संपायला आलं होतं, म्हणजे थोडंसं होतं. त्याच्यामुळे आता ही चक्की ना घेतलेली आहे काढून. साफ करायची अगोदर. आता जवळजवळ महिनाभरानंतर चक्की लावून घेणार आहे. त्याच्यामुळे लावायच्या आधी साफ करावी लागते. थोडं का होईना पण आतून पीठ वगैरे निघतंच. तुम्ही कितीही साफ करून ठेवलात ना स्वच्छ तर पीठ निघतंच. मागच्या वेळेस मला 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई चक्की कोणत्या कंपनीची आहे आणि कशी वापरता वगैरे सगळं विचारलं होतं. त्याबद्दल पण मी व्हिडिओ की नाही आपल्या चॅनलवरती केलेला आहे. तरी पण तुम्हाला मी थोडंसं सांगते या चक्कीबद्दल. तर चक्की कंपनी आपण घेऊ त्या कंपनीमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या कंपन्या मिळतात. पण ही चक्की ना खूप चांगली आहे. म्हणजे आता जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले ही चक्की मी वापरते. खूप उपयोगी आहे. घर आपलं लहान असेल तर म्हणजे काय होतं सगळीकडे पीठ होतं. घर मोठं असेल तर ही चक्की खूप उपयोगी आहे. नाहीतर घर लहान असेल तर पुऱ्या घरभर पीठ सगळं जमा होऊन घरातल्या सगळ्या वस्तूवरती पीठ म्हणजे साचून राहतं. त्याच्यामुळे म्हणजे मला असं विचारलं होतं की आम्ही घेऊ का नको असं. त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. आता आपलं घर हे गावचं की म्हणजे असं मोठं आहे. त्याच्यामुळे जरी थोडंफार पीठ जरी उडालं ना तरी काही फारसा फरक पडत नाही. ते कसं बाहेर पडून जातं. पण शहरा ठिकाणी बघा घरं कशी लहान लहान असतात आणि बंद असतात घरं. दारं खिडकी आपण बंद करून जर का चक्की लावली तर सगळं मग पीठ आहे ना म्हणजे थोडं का होईना पण पीठ उडतंच. त्याच्यामुळे घर लहान असेल तर तुम्ही चक्की घेऊ नका असं मी माझं प्रामाणिक मत तुम्हाला मी सांगेन. घर मोठं असेल तर तुम्ही बिनधास्त चक्की घ्या, वापरा. खूप उपयोगी आहे. तर ते चक्की मी साफ करून घेतली. जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेली साफ करायला. आणि त्याच्यानंतर आता मी लावायला की नाही सुरुवात करणार आहे. जागा आपली बघा चेंज केली होती. म्हणजे बेड तिथे मी ढकलून ठेवला होता. त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी आता हा बेड आहे ना इथे राहील. म्हणजे थोड्या वेळासाठी म्हणजे मला असं वाटतं की 2-3 दिवस तरी जातील. कारण आता गव्हाचं पीठच फक्त नाही दळायचं आहे. भाकरीचं पीठ पण माझं म्हणजे आहे भाकरीचं पीठ. तरी पण मी काय करते की महिन्यातनं एकदा चक्की लावली ना गहू भाकरी जे काय आहे ना ते सगळं एकदाच दळून घेते. त्याच्यामुळे नंतर महिना 1.5 महिना मग बघावं लागत नाही. आणि 10 वेळा मग ते चक्की लावायचं आणि ते साफ करायचा पण कंटाळा येतो थोडंसं. त्याच्यामुळे जे काही पीठ असतं ना एकाच वेळेस मी सगळं दळून घेते. भले 2-3 दिवस गेले ना तरी पण चालतात. पण 1-2-3 दिवसामध्ये सगळी पीठं दळून घ्यायची आणि नंतरला मग महिना 1.5 महिन्यानंतर चालू करायची. तर इथे आता बघा साफ करून झाल्यानंतर गहू टाकायला मी सुरुवात केलेली आहे. आता हे जे गहू आहेत ना
म्हणजे मी आपल्या इथे मार्केटमधनं मी आणले होते. आता गहू आम्ही आणतो मुंबईवरनं, पण सध्या मुंबईला काही जाणं झालेलं नाही. आणि मागे कसे कुणालचे बाबा गेले होते ना, त्यावेळेस त्यांनी काही घेऊन नाही आलेले. त्याच्यामुळे आता हे गहू आहेत ना, ते मी आता इकडच्या लोकल मार्केटमधनं मी आणले होते. आणि म्हणजे खूप चांगले गहू मिळाले आणि त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. छान प्रकारे पीठ इथे दळून घेतलेलं आहे. तर आता पाण्याची गाडी येणार आहे, तर म्हटलं पाणी आधी भरून घेऊया. कुणालच्या बाबा इथे त्यांनी आपल्या वेलींना, भाजीच्या रोपांना पाणी घालायला घेतलं आहे. सगळं लावलेलं आहे ना, मग त्यांना पाणी घालणं पण गरजेचं आहे. सध्या पाणी गंभीर प्रश्न झालेला आहे आमच्याकडे खरोखर. ठीक आहे, त्यात थोडं थोडं करून सगळं चाललेलं आहे. पाणी भरून झाल्यानंतर मग जायचं आहे किचनमध्ये. सकाळी आज ना कुणालच्या बाबा बाजारात गेले होते आणि बाजारात गेले होते म्हणजे सँडविच बनवायचं आहे आज. त्याच्यामुळे थोडंफार 1-2 वस्तू आणायच्या होत्या, त्याच्यामुळे ते गेले होते मार्केटमध्ये. हां, उठले शेट उठले बघा. गेला आईचा आवाज गेला का कुठे पण असते ना, कुई कुई चालू होते. आज बेडची जागा जरा चेंज झालेली आहे ना, तिथे मशीन लावले ना, मशीनमध्ये चक्की लावलेली आहे ना तिकडे, त्याच्यामुळे ते बेड आहे ना असं सरकवलं आहे ना, मग त्याला असं वर चढायला मिळालं. शेरू आले मी. लय लब्बाड आहेत ही पोरं, लय लब्बाड आहेत. जरा इथे 10 मिनटं बसते मी आणि त्याच्यानंतर जाते घरामध्ये. जरा भांडे वगैरे रिकामे करायचे, हंडे वगैरे माठ धुवायचं आहे आणि पटकन पाणी भरायचं. 2 मिनटाचं काम असतं. टँकरचं पाणी ना जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं. पण सगळी तयारी अगोदर करून ठेवावी लागते, त्याच्यामुळे थोडीशी घाई होते, बस बाकी काय नाही. जरा बसूया. तुम्हाला आज बाग बीग दाखवली की नाही दाखवली आज वाटतं बाग ना? नाही, मी पण आज बागेत आलेलीच नाही. सकाळपासून आमचं ते घरातच सगळं चाललेलं आहे काम. मी तर आज ना सकाळी आपण शेण आणायला गेलो होतो ना. हां, शेण आणायला गेलो होतो. आज जवळजवळ गोणीभर शेण आणलं आहे झाडांसाठी. त्यादिवशी आम्ही ना नर्सरीमध्ये गेलो होतो. शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी बघा शेअर केलेला आहे, म्हणजे अचानकच जायचं ठरलं. आणि एक रोप आणलं आहे गुलाबाचं, ते पण लावून झालेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मला कमेंट होते की एका ताईंची की कितीला घेतलं. 60 रुपयाला ते गुलाबाचं रोप घेतलेलं आहे. म्हणजे 50च्या पुढेच रोपं मिळतात ना आपल्या इथे. फुलांची महाग भेटतात आपल्या इथे. हां, थोडंसं जरा म्हणजे आता स्वस्त आहे की महाग आहे ते तुम्ही सांगा. थोडी महागच भेटतात. म्हणजे कुणाला म्हणतात की स्वस्त आहे त्याच्यापेक्षा. हो ना, मुंबईला 50 रुपयाला रोप भेटतो. आमच्या इथे फुलं वगैरे म्हणजे अशी झाडं वगैरे थोडीशी महागच मिळतात असं. ठीक आहे, पण मुंबईला मोठी मोठी झाडं महाग मिळतात ना. पण नाही, मुंबईला गुलाब वगैरे आहेत ना, हां, त्याची विक्री जास्त होती, इकडे होत नाही. अच्छा. हां महाग असते. हां, म्हणजे काजूची वगैरे ज्या झाडांची विक्री होती ते स्वस्त. म्हणजे बऱ्यापैकी पडतात. पण ते रंग खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये मागच्या. आता अजून तर व्यवस्थित होईल ना, तुम्हाला मी नंतर दाखवीन. त्याला पाणी वगैरे घालायचं पण काम चाललेलं आहे. त्यात रोपांना जी नवीन रोपं लावून त्यांना पाणी घालतात ना कुणाच्या बाबा. थोडंसं तुम्हाला बाग पण दाखवते, एक क्लिप दाखवते. मी पण आत्ताच बघा इथे येऊन बसलेले. आज पुरा दिवस माझा ना किचनमध्ये आणि घरामध्येच गेलेला आहे. आणि त्या पडवीमध्ये दुपारी सगळं होता किती वाजले, 1:30 वाजले. सगळं माझं आवरता अजून हे वाफे बाकी आहेत मारायचे. चालले कमी पाणी वापरून सगळी बगीचा आपली चाललेली आहे. ह्याला मस्त हे आलेत बघ, फुलं बघ किती आले त्या झाडाला. हे साईडच्या फांद्या कट करायला पाहिजे. हे बघ, हां, हे काय एक्स्ट्रा फांदे, ही काय ही एक्स्ट्राच आहे ना. पान आहे हे बघ, ही फांदी पान आहे तरी. पान म्हणजे पान आहे ते. असं ती फांदी नाही. फांदी त्याच्यामधून येते. अच्छा. हां, पण ती कट नाही करायची. नाही सकट नाही, सकट त्याच्यामधून फुटतो, तो सकट काढून टाकायचं. अच्छा. हां, त्या मटारला जरा जास्त घाला पाणी. आता त्याला थोडं जास्त लागेल. हे गोंड्याचं रोप बघ असं करपल्याला का झालं, ते जरा कटिंग करायला पाहिजे. करपल्यासारखं म्हणजे टाइम झाला. आधी त्याच्या आधी हा आलाय पिवळा. हां बरोबर. हां, पिवळा अगोदर फुलला होता ना. त्यामुळे ते कटिंग करून घेतली तर राहील का. ते खराब रोपं आहेत ना, फुलं खराब, ते कटिंग करून टाकूया. आणि खराब झाल्या फांद्या कट करूया, मग राहील ते. बघू चला थोडंसं. तर अशी आपली सुंदरशी बाग. बघू त्याचं पुढे कर हात. तर पुदिना काढायचं काम चाललं आहे. आपल्याला चटणी बनवायची आज, कोथिंबीर आणि पुदिन्याची. त्याच्यामुळे थोडंसं पुदिना आपल्या बागेतला काढून घेते. बस झालं तेवढं. फ्रेश एकदम छान चटणी होईल. फ्रेश आहे. वास मस्त येतो ना. बघा वास. कैची पण घेणार आता. हां, मस्त सुगंध. चला घरी जाऊया.
तर आता मी रात्रीच्या जेवणाला की नाही सुरुवात करते. आज रात्रीच्या जेवणामध्ये चटपटीत पदार्थ बनतोय. सँडविच खाण्याची इच्छा झालेली आहे, त्याच्यामुळे घरच्या घरी आता बनवते. तर सगळ्यात आधी वाग्या चेरू यांच्यासाठी भात बनवायचं आहे. तर हे बघा, हे थोडेसे तांदूळ काढून घेतलेले आहेत. थोडेसे जास्त घेतलेले आहेत कारण मला सुद्धा भात लागतो. म्हणजे मी असं किती पण वेगळं असं काय खाल्लं ना तरी थोडासा तरी भात किती हवा, त्याचे पोट भरत नाही. सवय झालेली असेल ना, त्याच्यामुळे थोडीशी तयारी ना मी करून ठेवलेली आहे. चटणीचं साहित्य वगैरे आहे ना ते सगळं काढून ठेवलं आहे, धुवून वगैरे सगळं ठेवलं आहे स्वच्छ. सगळ्यात आधी कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण चटणी बनवूया. चटणीची रेसिपी आहे ना झटपट तुम्हाला मी दाखवते. मस्त अशी चटपटीत सँडविचसाठी चटणी. तर सगळ्यात आधी इथे कुकर आता मी लावून घेतलेला आहे. भात लावला आहे, बटाटी आणि बीट. हे बीट आहेत ना इतके चवीला अप्रतिम होते. आता खाऊन झाल्यानंतर तुम्हाला मी त्याची चव सांगते. इतके गोड होते ना चवीला, मला ना खूप आवडले ते बीट. तर चटणी बनवायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घातलं आहे, मिरच्या आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर असा पुदिना बागेतला ताजा फ्रेश, इतका भारी सुगंध आहे ना आपल्या या पुदिन्याचा, खूप मस्त सुगंध. आणि चटणी जेव्हा बनवतो ना घरभर त्या पुदिन्याचा सुगंध की नाही पसरतो. त्याच्यानंतर काळा मीठ टाकला आहे, चाट मसाला घातला आहे, साधं मीठ असेल ते घातलं, लिंबाचा रस आणि चणे घातलेले आहेत. शेंगदाणे पण तुम्ही घालू शकता. आणि त्याच्यानंतर एक जोडी कोथिंबीर घातली. थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरमध्ये ही चटणी की नाही वाटून घेतलेली आहे. आणि बघा छान अशी चटणी आपली हिरवीगार छान अशी तयार होऊन झाली. आणि त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायची. थोडीशी जास्तच वाटलेली आहे, आता इतकी काही चटणी लागणार नाही आपल्याला, पण अशी बनवून ठेवली की आयत्या वेळेस कोणता पण आपण पदार्थ बनवलं ना नाश्त्याचा वगैरे तर ही चटणी की नाही पटकन उपयोगी पडते. सँडविचसाठी तर सगळ्यात बेस्ट आहे ही चटणी. त्याच्यामुळे अशी मी बनवून ठेवते फ्रीजमध्ये. का लहान आहे म्हणून खावा, बटर खावा आणि जाडे व्हा. हे बघा सँडविचची तयारी. तेव्हा कोपऱ्यामध्ये बसलेत एक साईडला आणि इथे वाग्याला गेलाय वास बटरचा, त्याच्यामुळे तो बघतोय. दोघंजण जेवून झाले ते बघा, दोघांचे बाऊल. हा बघा एक इथे बसलाय. वाग्या काय खायचं आहे? बेट बटर खायच्या, नंतरला देणार लास्टला. अवरेपणा नाही करायचा, बटर त्यांना लय आवडतो. किती किती झालेत तयार, किती झालेत? अच्छा करू तसं. आता वाघ्या चोरीला एका ब्रेडला लावून ठेव दोघांच्या. आता बटर खावा आणि जाडे वा, बटर खाऊन खाऊन दोघं जण. कमी लाव जरा, मला बाबा लावूच नका, नाही लावलं तरी चालेल. नको कमी लावायचं, चिकट नाही मग ते जास्त बटर पण खायचं नसतं, चांगलं नसतं ते. हा बस झालं. चला ते 2 तुकडे दे ह्याचे बीटचे. बीट छान मग असे सुगंध सुटला होता बीटचा. कसले पैशावरती आहे काय? मग कोण बनवणारा कोण आहे, बाबा का तू? नाही बनवणारा कोण आहे, तू का बाबा? मग किती, मग एका सँडविचचे किती पैसे? मग एक सँडविच कितीला अकाउंटने सांगायचं आम्हाला कितीला? 50 रुपयाचा सँडविच आहे हा साधावाला सँडविच. बघा आमच्याकडे, होय काय, आमच्याकडे सँडविचचा बिझनेस चालू केला. मग चटणी तर मी बनवली. काय कोणी लबाड आहे बघितला. हा तर मी अकाउंट सांभाळतो, बाबा बनवतोय ना. 50 रुपयाचा एक सँडविच आहे बघा. मुंबईला किती मला भेटतं जरा सांगा सगळ्यांना कमेंट करून. आणि बीटचे किती पैसे? एक्स्ट्रा बीटचे एक्स्ट्रा 5 रुपये. 55 रुपयाचा सँडविच आहे. तुमच्याकडे कितीला मिळतो सांगा सगळ्यांनी. हे वाग्याला दे पहिला, वाग्या बघतोय. वाग्याला माझ्या बटरवाला पाव खायचा आहे. चला आता हे जरा आम्ही खातो सँडविच. 55 रुपयाचा सँडविच खातो. हां पैसे तुम्हाला मी देईन नंतरला. कधी बरं? 2-3 महिन्यांनी पेमेंट करीन ना तुमचं.
अकाउंट कोणाच्या ह्याच्यामध्ये पाठवायचं, बाबाच्या का तुझ्या? माझ्या ह्याच्यावर. तुझ्या ह्याच्यावर ना. हां फक्त ऑनलाईन पेमेंट, कॅश नाही. ऑनलाईन देणार आम्ही, कॅशमध्ये नाही देत. वाग्या तुला बीट खायचं आहे? दर खायचं बीट? नाही खाणार. नाही खात. वाग्या बोल हे असलं आम्ही काही खात नाही, आम्ही फक्त नॉनव्हेज खातो ना. नॉनव्हेज आणि घे कुणाल, तुझं नाही झालं अजून. तू खा तो पान, तू खा लवकर. खाते मी आताच. हे बघा झालं सगळं किचन आवरून आणि आता झोपण्याची तयारी. डोळे बघा माझे, अरे एकदम म्हणजे कधी झोपते ना असं झालं आहे, जाम झोप येते आता. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.